अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर 3 ऑक्टोबर 2024 बघा, या 3 तारखेपासून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे। खरं तर 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या 9 दिवसांमध्ये आपल्याला माता लक्ष्मीच्या देवीच्या नवरूपांची पूजा करायची आहे। नवरात्री उत्सव हा कुलस्वामिनीची सेवा करण्यासाठी, कुलदेवीला जागृत करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी हा नवरात्र उत्सव जो आहे ना, तो अत्यंत प्रभावी मानला जातो। या 9 दिवसांमध्ये असंख्य लोक व्रत करतात, असंख्य लोक अशी आहेत की जी पारायण करतात, दुर्गा सप्तशती करतात, कुलदेवीच्या उपासना करतात। बरेचसे अशी लोक आहेत की ह्या 9 दिवसांमध्ये फक्त एक टाइम अन्न ग्रहण करतात किंवा 9 दिवसांमध्ये फक्त आणि फक्त फळ किंवा एक ग्लासभर दूध जे आहे या दुधावरती ते 9 दिवस काढतात। म्हणजे प्रत्येकाची प्रथा, प्रत्येकाची पद्धत ही खरं तर वेगळी आहे। पण नवरात्रीचा हा जो उत्सव आहे, नवरात्रीचा हा 9 दिवसांचा जो कालावधी आहे हा लक्ष्मीसाठी समर्पित आहे। या 9 दिवसांमध्ये आपल्याला आई भगवती मातेची जेवढी शक्य तितकी सेवा करायची आहे, उपासना करायची आहे, सगळंच करायचं आहे। पण त्या अगोदर आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे। कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे स्वच्छता आणि शुद्धता आणि पवित्रता। या 3 गोष्टींकडे माता लक्ष्मी ही लवकर आकर्षित होते। जर तुम्ही या नवरात्रीच्या अगोदर आपल्या घरामध्ये असणाऱ्या या काही वस्तू घराच्या बाहेर काढल्या किंवा या वस्तू घराच्या बाहेर फेकून दिल्या तर तुमच्या घरामध्ये या 9 दिवसांमध्ये नक्की, म्हणजे अगदी मी 100% सांगते की माता लक्ष्मी ही आवर्जून येईल। जेव्हा तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी, नकारात्मकता साठवणाऱ्या वस्तू असतात, अशा वेळेस तुम्ही कितीही सेवा करा, कितीही उपासना करा, त्याचा लाभ होताना दिसत नाही, त्याचा अनुभव येत नाही। मग आपण म्हणतो की मी खूप करते, मी सगळं करते, पण मला लाभ होत नाहीये, मला देवी प्रचिती का देत नाहीये, माझ्या आयुष्यात चांगलं का होत नाही। जर घर अपवित्र असेल, तुमचं म्हणजे तुमच्यातील ओरा जर निगेटिव्ह असेल आणि अशा निगेटिव्ह एरियामध्ये जर तुम्ही काहीही सेवा केल्या तर ते लाभ देत नाही। म्हणून कुठलीही पवित्र सेवा करत असाल तर त्याआधी घराची स्वच्छता, घर पॉझिटिव्ह करणं, घरातील पवित्रता ही खूप महत्त्वाची आहे। आणि त्यात माता लक्ष्मीची सेवा असेल तर शुद्धतेला, स्वच्छतेला हे विशेष महत्त्व आहे। आता अशा काही वस्तू तुम्हाला सांगणार आहे। या वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील, सगळ्यांनी बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जर वस्तू तुमच्या घरामध्ये असतील तर त्या आवर्जून आत्ताच आपल्या घराच्या बाहेर काढा। यातील सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये झालेली जळमट, जाळं, घरामध्ये साठलेला केर, कचरा, घाण, प्रत्येक कानाकोपऱ्यात कुठेतरी घाण साठलेली आहे। अशा घाण वातावरणात, अशा घाणीच्या ठिकाणी माता लक्ष्मी कधी फिरकणारही नाही। जी काही म्हणजे घाण असेल, जी काही घरामध्ये अस्वच्छता असेल तर ती आत्तापासून काढायला सुरुवात करा, म्हणजे नवरात्रीपर्यंत सगळं घर स्वच्छ आणि क्लीन होईल। यानंतरची दुसरी गोष्ट, आजपासून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तिथून तुम्हाला घरामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये गोमूत्र, रोज सकाळी आणि संध्याकाळी दोनही टायपाला गोमूत्र शिंपडायचं। गोमूत्र हे असं आहे की ज्यामध्ये क्षणात निगेटिव्हिटी जी आहे ना ती नष्ट होते। घर कितीही अपवित्र असेल, किती बाधा असेल, काही वाईट शक्ती असेल, तर जिथे गोमूत्र शिंपडलं जातं त्या क्षणात ती बाधा, ते सगळं काही निगेटिव्ह आहे ते नष्ट होतं। गोमूत्राला खूप महत्त्व आहे आणि जर तुम्ही आजपासून नवरात्रीपर्यंत दररोज घरामध्ये गोमूत्र शिंपडत गेलात तर कुठलीही बाधा अगदी एक कणभरही तुमच्या घरात राहणार नाही आणि घर पूर्ण पवित्र होईल। यानंतरची तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये जर काही बंद पडलेली उपकरणं असतील, बंद पडलेले फॅन असतील, बंद पडलेली मोठी अवजार असतील, काहीही मोठ्या वस्तू, आपल्याला खूप, महिलांना तर खूप सवय असते की साठवून ठेवू, दुरुस्त करू, पण त्या गोष्टी तशाच पडून राहतात। पण एक लक्षात ठेवा, जर अशी उपकरणं, बंद असलेली उपकरणं जर घरामध्ये तुम्ही साठवून ठेवत असाल तर त्याने निगेटिव्हिटी जास्त पसरते, घरातील वातावरण अजून दूषित आणि नकारात्मक होते, ज्यामुळे घरामध्ये कलह, भांडणं होतात। त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये असे बंद पडलेले फॅन्स असतील, इस्त्री असेल, मिक्सर असतील, कुठलीही काहीही गोष्टी असतील तर त्या आत्ताच घराच्या बाहेर काढा। भंगारवाला वगैरे येतो त्याला देऊन टाका किंवा मग कुणाला तरी तुम्ही देऊन टाका किंवा मग या वस्तू घराच्या बाहेर कुठेही नेऊन ठेवा, ठीक आहे। याच्यानंतरची पुढील जी गोष्ट आहे ती म्हणजे काच।
बघा काचेमध्ये खरं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा इच्छापूर्तीसाठी असेल, काच ही प्रभावी असते. जर तुमच्या घरात तुटलेली काच असेल, एक काचेचा तुकडा जरी तुटलेला असेल किंवा घरातील एखादी मोठी कपाटाची काच आहे अजून कसली तिला स्क्रॅच पडलेला आहे, तर अशी तुटकी काच तुमच्या घरामधील वातावरण पूर्ण खराब करते. घरातील जो एकोपा आहे हा एकोपा तोडते. तुटलेली काच कधीही घरासाठी शुभ नसते. त्यामुळे जर अशी तुटलेली काच असेल तर ती आत्ताच आपल्या घराच्या बाहेर तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे. याच्यानंतरची जी पुढील गोष्ट आहे ती म्हणजे आपलं देवघर. बघा, आपण देवघरामध्ये देवींच्या मूर्त्या ठेवतो, दैवतांच्या मूर्त्या करतो, आपण देवांची पूजा करतो, सगळं काही आपण करत असतो. पण बऱ्याच वेळा काही महिलांना अशी घाण सवय असते की एकाच देवघरामध्ये 4-4 मूर्त्या, एकाच देवघरामध्ये 3-3 मूर्त्या, एकाच देवघरामध्ये म्हणजे गणपती बाप्पांच्या 3 मूर्ती, ह्या मंदिरात गेले तिथून आले किंवा कोणीतरी भेट दिले. लक्षात ठेवा, एक पेक्षा जास्त मूर्ती देवघरात कुठल्याही देवतांची ठेवायची नाही. विसर्जित करून टाका किंवा ज्यांच्याकडे नसतील तर त्यांना तुम्ही देऊन टाका. पण देवघरात एकच मूर्ती ठेवायची. तसेच खंडित झालेली, तुटलेली, स्क्रॅच केलेली किंवा काहीतरी त्या मूर्तीचं म्हणजे एखादा भाग हे झालेला आहे आणि अशी जर खंडित मूर्ती जर तुम्ही पूजत असाल तर घरातील वातावरण हे क्रोधित होते. देव क्रोधित होतात, देवांचे श्राप बसतात. जर अशी खंडलेली, तुटलेली काहीही मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेल तर ती अगदी आजच देवघराच्या बाहेर काढा आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. नवरात्रीच्या अगोदर या वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्याच आहेत. यानंतर आपल्या घरामध्ये जर म्हणजे घरामध्ये किंवा आपल्या घरातील काही सदस्यांकडे जर काही फाटलेले कपडे असतील, अगदी ज्याला म्हणतो की आपण मोठे गाठोडे बांधून ते जुने कपडे, मळके कपडे घरात ठेवलेले आहेत, तर असे जुने, खराब, फाटलेले जे कपडे आहेत ना, हे कपडे जर तुम्ही घरामध्ये ठेवत असाल तर हे कपडे तुमच्या घरामध्ये खूप जास्त नकारात्मक शक्ती आणतात. तुमच्या घरामध्ये सतत कलह करण्यास म्हणजे घरामधील जे काही एकोपा आहे तो निघून जातो. घरामध्ये सतत वादविवाद होतात, कारण मळके, तुटके, फाटलेले जे कपडे आहेत हे घरामध्ये दरिद्रता आणतात, घरामध्ये गरिबी आणतात. जर तुमच्याकडे असे साठवलेले, कारण प्रत्येकाकडे असतात, अगदी मी पण, मला खूप सवय होती मुलीचे माझे कपडे खूप असे साठवून ठेवायचे. पण जिथून ह्या गोष्टी माहिती झाल्यात, एक तर मी कोणाला तरी त्या देऊन टाकते किंवा मी म्हणजे ज्यांना गरज आहे त्या व्यक्ती नाही तर ते देऊन टाकते किंवा मी सरळ बाहेर नेऊन ते पेटून वगैरे जाळून टाकते. पण मी अशा कुठलेही कपडे वगैरे जे आहेत हे घरामध्ये कधीच साठवून ठेवत नाही. आणि खरं सांगते, तिथून खूप चांगला अनुभव आहे. घर एक पवित्र वाटतं, घरामध्ये एक सुगंध वाटतो, घरामध्ये एक स्वच्छता वाटते. कारण जेव्हा प्रत्येक कानाकोपऱ्यात अशा गोष्टी साठवून ठेवतो तेव्हा तिथून खूप निगेटिव्हिटी आणि नकारात्मकता घरात येते. तर ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या वर्जून पाळा. यापैकी काहीही गोष्टी तुमच्या घरामध्ये असतील तर त्या आत्ताच घराच्या बाहेर काढा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.